महालक्ष्मी चौकार 4 धावांनी आपलं खातं उघडलेलं आहे. वैयक्तिक 4 धावांना खेळतात. यानंतरचा होणारा सामना आहे बंदर पकाडी वर्सेस धारावली. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 5. तू मैमे करता रणजित त्यांना आपली हुल्लडबाजी दाखवते. पुन्हा गोलंदाज आपल्या प्रगतीपथावर. 2 चेंडू झालेले 5 धाव फळकावर लागलेला. अजूनही एकही गडी बाद नाहीये. रणजित वैती यांनी लक्ष्मण उंचावरनं मारण्याचा प्रयत्न बघू. एक धाव पूर्ण केलेली आहे. गलिच्छ असा थ्रो. गलिच्छ फेकी. यानंतरचा होणारा सामना बंदर पकाडी आणि धारावली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की नाणेफेकीसाठी आपल्या समालोचन कक्षात यायचंय. धारावली संघ आणि बंदर पकाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की यानंतरचा होणारा सामना तुमचा आहे. नाणेफेकीसाठी यायचंय. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर धारावली आणि बंदर पकाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. फुलटॉस चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. दत्ता चांगली फेकी होती पण काय तर चेंडू पकडण्यात यश आलेलं नाही. ते अशोक मोमा यांना 9 धावा फळकावर लागलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती त्यांची 9. धारावली संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्यासाठी नाणेफेकीसाठी थांबलेले आहेत. आणि धावचीत बाद झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना बंदर पखाडी वर्सेस धारावली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. मी वारंवार तुमची नावं पुकारतोय. लिहून ठेवलं. ड्रेस कोड दत्ता उर्फ चांग्या यांचा ड्रेस कोड नाहीये. कर्णधारांना विनंती आहे की आपल्या नजरेत आम्ही आणू इच्छितो. बंदर पकाडीचा कर्णधार इथं आहे. धारावली संघाचा कर्णधार माझा आवाज पोहोचवत असेल आपल्यापर्यंत जरा प्लीज. जर उशीर केला तर तुम्हाला 2 षटकं खेळविण्यात येतील याची नोंद घ्या. कारण का शिस्तीचं पालन करणं आपल्यासाठी 2 षटकं खेळावे लागतील आणि समोरच्याला 3 षटकं खेळावे लागतील. कारण का जर आम्ही तुमची नावं पुकारली तर 10 मिनिटांमध्ये मंचासमोर यायची कृपा करायची आपण. सुधीर पहिला गडी बाद दुसरा गडी बाद होते तो. ग्लेन वैती आपली वाट बघतात. धारावली संघ हे ग्लास नाही द्यायचे. ग्लास नाही. ग्लास कुठे देते रे.
अ. कमलजीत फोटोग्राफर, कमलजीत फोटोग्राफर कुठे असतील त्यांनी फोटो काढण्यासाठीच आहे. कमलजीत, कमलजीत यांना माझा आवाज पोहोचलेला दिसतोय बरोबर. नाणेफेकी होते बंदर पखाडे आणि दारवली संघाच्या कर्णधाराच्या उंचावरनं मारलेला आहे. बघूया झेल होतोय का. झेल सोडलेला आहे. बघा याला म्हणतात माणूस एक आवाज दिल्यानंतर त्वरित हजर झालेत फोटोग्राफीसाठी. मगातपासून आम्ही नावं घेऊन येऊन थकलो. पुढचा चेंडू उंचावरनं मारलेल्या बघूया झेल होते का. दोघंही दारोली संघाने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अरे तो त्याच्यात स्प्रे तो खोल. धावसंख्या केली 15. 2 गडी बाद 15. वजीरा ब संघ. ज्या कोणी संघाने अजूनपर्यंत आपलं स्वादिष्ट भोजन केलं नसेल त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपला भोजन कक्ष मंचाच्या डावीकडनं बाईच्या स्वरूपात. धन्यवाद पंच. 4 वाजेपर्यंत आपल्याला भोजन कक्ष ओपन राहणार आहे. कृपयाची नोंद घ्यायची आहे. व्हेज नॉनव्हेजची सोय केलेली आहे मंडळाने, जेवणाची सुद्धा. ज्या कोणाला लवकर पियायचं असेल तर लवकर पिऊन संध्याकाळी गेट टुगेदर साठी पण रेडी राहा. धावसंख्या आतापर्यंत स्थिर 16. जवळजवळ आजची सरासरी राखलेली आहे 8-16 म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या 16. 2 गडी बाद. वजीरा संघ पुढचा षटक घेतो. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतात ते मिलन. पंचांच्या डावीकडनं मारा करतील ते निलेश. कव्हरच्या दिशेने टोळाला बघ. एक धाव पूर्ण केलेला आहे. चांगला असा बॅकअप लांबून आलेला आहे ते. या 8 नंबरची जर्सी घातलेली. पहिल्या चेंडूवर एक धाव. पुन्हा एकदा प्रवीण. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात. षटकार चौकार. बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावात बढती धावसंख्या पोहोचली ती 18. लकी नंबर 18. या दोघांची बेरीज केली तर 9 नंबर येते. साईबाबांचा लकी नंबर 9. पुढचा चेंडू मिलन यांचा. सामोरे जातात कर्णधार स्वतः निलेश. यॉक पद्धतीचा चेंडू काहीच कळला नाही आणि सरळ चेंडू यष्ट्यानं आपटला आणि त्रिफळ झालेले आहेत ते निलेश. तिसरा गडी बाद होते. स्वप्नीलकडे हा नमस्कार. जाऊन कशा येता परत हे घेऊन जा तुम्ही. मी गुजरातला आहे.
सुधीर किती द्यायचे? या षटकातला शेवटचा चेंडू. हो, चांगला चेंडू, मात्र यावेळेस इनसाइड एज घेऊन चेंडू फाईन लेगला सिंगल कंप्लीट केली गेली. थोडस पंबल हुलकावणी देतो चेंडू खेळाडूला, परंतु पाहूया बाद एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने धावते, धाव पुस्तकावर जमा होते ती म्हणजेच आपण पाहिली तर 18-19 धावसंख्या आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. मुख्य मंचावर आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व भंडारी सर आमच्या समवेत आहेत. चांगलं समाजकार्य, चांगलं रक्तदान त्यांच्या माध्यमातून. सर चेंडू द्यायचा. पूर्वार्धाचा खेळ तर संपलाय, अजून नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपण पाहायची आहे. धावसंख्या जर पाहिली टोटल 20 धावांचं टार्गेट असेल, 19 धावा मात्र वजीराबी आणि 19 धावा मात्र 3 षटकामध्ये आणि 20 धावाचं टार्गेट ठेवलंय ते मड या संघासमवेत. चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, सर्वदांचे व्यक्तिमत्व या ठिकाणी आणि चांगलं स्वादिष्ट जेवण आपण पाहतोय. व्हेज आणि नॉन व्हेज अर्थातच पाहिलं तर सुके बोंबीळ याची चव जर गृहिणी आहे त्यांच्या हाताला खूप चांगली चव. सर्व खेळाडू चाटून बोटून खाणं मात्र जेवतात, इतकंच चांगलं चविष्ट जेवण हे आयोजन केलेलं आहे. तसेच पिण्याची पाण्याची सोय, सर्व काही सोय, राहण्याची सोय, उत्तम आयोजन नियोजन आपण पाहतोय. 40+ क्रिकेट स्पर्धा महालक्ष्मी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मुकेश भंडारी सर इथे व्यवस्था आहेत. चांगलं समाजकार्य, गरीब मुलांना वह्या वाटप, सर्व करोना काळात मध्ये रक्तदान शिबिर त्यांनी आयोजन केलं होतं. आमच्या बारोली परिसरामध्ये, साक्री परिसरामध्ये, दैसर परिसरामध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भंडारी सर चौथुंदा दमण या ठिकाणी आणि क्रिकेट जवळजवळ 38 गावांना ते क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र. ही क्रिकेट स्पर्धा नसून एक सामाजिक कार्य आहे, हेच उद्दिष्ट आणि त्याच उद्दिष्टानुसार अनुषंगाने आपण हे महालक्ष्मी चषक पाहत आहोत. चांगलं क्रिकेट. चला 20 धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर देखील आलेले आहेत. पंच लगेच तसेच आमचे देखील 100 रुपये या ठिकाणी जमा होतील. नक्कीच एक चांगलं काम आहे आणि ते काम मात्र त्यांच्या माध्यमातून सरांनी कॉल केला की तुम्ही या आणि आम्हाला या स्पर्धेकरता संधी दिली गेली सरांनी, त्याबद्दल सरांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत की आमच्यासारख्या समालोचकाला तुम्ही संधी दिली. संधी येत नसते, ती संधी नशिबाने येत असतं. आणि तसेच पहा, गेल्या वर्षी 33,000 रुपये, जे 100 रुपये शुल्क देऊन 33,000 रुपये जमा झाले होते. पहा, हे आहे 40+ चित्र, हे आहे 40+ चित्र. आगरी म्हणजे म्हणजे आगीस भिडणारे, ग म्हणजे गगनास भिडणारे, री म्हणजे रीतिरिवाज जाणणारे, को म्हणजे कोलंबी गावरण कोंबडा खाणारे आणि ली म्हणजे लीन होणारे, असे हे आगरी कोळी त्यांची ही स्पर्धा. स्वादिष्ट तडका जेवण असतो या स्पर्धेमध्ये. हे आहे आगरी कोळी एकता समाज मंडळाची दम. चला 20 धावांचा पाठलाग करण्याकरिता प्रथम स्ट्राईकला आहे बॅटर्स कैलास आणि नॉन स्ट्राईकला सूर्योदय. त्यांना रोखण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर रणजितचा हा बॉल, पुनर्लेचा बॉल, नक्कीच चांगला बॉल, मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता बॅटरचा.
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये डॉटच्या स्वरूपामध्ये. तसेच आपण पाहिलं तर मुकेश भंडारी सर देखील खेळतात हे मी आजच पाहिलं. म्हणजे हे आहे 40+ खास सर आल्हाद सर खूप चांगली मदत करतायत. यावेळेस पॉईंटच्या वरनं चेंडूला पाठवलाय, पाहूया चेंडू आणि खेळाडूची शर्यत. चेंडू जिंकतोय, अर्थातच हा येतोय चौकार 4. महालक्ष्मी चौकार 4. अकाउंट ओपन होतोय कोळी आगरी एकता समाज मंडळ. मी म्हटलं ना, कोळी म्हणजे म्हणजे कोळंबी आणि गावरण कोंबडा खाणारे, ली म्हणजे लीन होणारे, आ म्हणजे आगीस भिडणारे, ग म्हणजे गगनास भिडणारे आणि री म्हणजे रीतिरिवाज जाणाऱ्याच्या आगरी. यावेळेस वन्स बाउंड चेंडू क्षेत्रकाच्या माथ्यावरून दस्तक देऊन चेंडू सीमा रेषा पार येतोय आगरी चषक चौकार 4. टीमचा स्कोर पाहिला तर 8 धावा. काय चांगली बॅटिंग करतो तो बॅटर आपण पाहिला तर 2 कैलासच्या बॅटमधनं कैलास ब्रँड क्लास दर्शवला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. कैलास करिता हलक्या त्याने डिफेन्स केलाय. स्ट्राईक रोटेट करणं हे खूप गरजेचं. याला म्हणतात क्रिकेट म्हणतात ना, सूरज की पहचान धरती से, चांद की पहचान सितारों से और अच्छे बल्लेबाजों की पहचान एक पर्सनॅलिटी से. तीच पर्सनॅलिटी आपण पाहिली कैलासच्या माध्यमातून. पुढील बॉल बॉलर तयार. नॉन स्ट्राईकचा खेळाडू आता स्ट्राईकला असेल तो म्हणजेच सूर्या. सूर्यासाठी हा बॉल हलक्या हाताने हवेमध्ये जरूर मिड ऑफला सरळ खेळलाय, परंतु त्या ठिकाणी डीपवर प्रोटेक्शन देखील खूप वेगाने आलाय. सिंगल सूर्याच्या बॅटमधनं सूर्याच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर आपण पाहिला तर 10 धावा. खूप चांगलं स्वादिष्ट जेवण. अक्षरशः मी चक्र पाहिलं तर आगरी कोळी अक्षरशः बोट चाटतात, इतकं स्वादिष्ट आहे त्या गृहिणींच्या हाताला चव. हलक्या हाताने डिफेन्स केलाय. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, खूप वेगाने चेंडू थोडस पंपल देते. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. पाहता पाहता 2 धावा बॅटरने पळून काढल्यात. ते 22 मीटरचं अंतर कापलंय या 2 बॅटरनं. चांगलं क्रिकेट 40+ आपण पाहतोय. या ठिकाणी षटक संपलंय. पहिला षटकांचा खेळ संपुष्टात आणि स्कोर जर पाहिला आपण तर 12 धावा. आता येणारे 12 चेंडू असतील, 12 मध्ये 8ची गरज. पहा वजिरा बी हा क्षेत्ररक्षण करतोय आणि मड ए बॅटिंग. मड ए ला 20चं लक्ष आहे. पाहूया आता 12 असतील आणि 12 चेंडू मध्ये 8ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आहे निलेश. स्लोवर थोडासा मागे केलेला चेंडू पाहायला निहारला. स्टोक येत्या जागेवर फटका चांगला आहे, लेकिन यावेळेस चांगलं डीपवर प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतं. दरम्यान तो 2 धावा या ठिकाणी पळून काढतायत. 3रीची मांग, परंतु यस नो वेटचं संतुलन पाहिलं. 14 धावा धावपुस्तकावर जमा. बिनबाद, नाबाद आणि झिंदाबाद म्हणावं लागेल. पुढील बॉल बॉलर तयार. गोल्डन स्पोर्टचा चेंडू स्वेट साऊन आलाय. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दरम्यान तर सिंगल कंप्लीट केली थोडेसे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल. धावसंख्या 1 ने धावते धावपुस्तकावर सेव्ह होते. 15 धावा धावपुस्तकावर. बिनबाद, नाबाद आणि झिंदाबाद अशा 15. पुढील बॉल हा बॉल पाहिलं डीप मिड विकेट केअर. हाय हँडसम हॅलो टाटा बाय बाय. आडव्या बॅटनं येतोय ब्लास्ट. षटकार 6. पहा गेल्या मॅच मध्ये सूर्या जो आहे बॅट्समन